नाही वाईट वाटतं, म्हणजे वाटणी तरी ही खूप मोठी गोष्ट झाली आपल्या छोट्या छोट्या भांडणांमध्ये. म्हणजे जसं आपल्या फिल्ममध्ये आहे की छोट्या छोट्या भांडणांमुळे ती उगाचच एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांवर चिडचिड करतात. असं हल्ली आपण सगळेच इतक्या धगाधगीच्या आयुष्यात असतो ना. लहानपणी कसं होतं, मजा होती जास्त, मजा म्हणून बघायचो. ताई दादा ह्या लोकांकडे आपण आदराने बघायचो, प्रेमाने बघायचो. आपल्या जेवढं ज्ञान आपल्याला आजी आजोबांशी गप्पा मारून मिळतं, जेवढी समज येते, जेवढी अक्कल येते, जेवढी मजा भावंडांशी भांडण्यात येते ना, तेवढं कुठल्याही सोशल मीडियावर नुसतं लोकांना ट्रोल करून नाही आहे. ते त्यांचं सगळं चालवतात, आम्हाला आमच्यासाठी सगळं करतात. आपल्या शेतात उगवलेली भाजी ची जी चव आहे ती मार्केटमध्ये किंवा AC मॉलमध्ये जाऊन तिथल्या भाजीवाल्याकडनं घेण्यात. नमस्कार, मी सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि 24 जानेवारीपासून सगळ्यांचा आपला फर्स्ट क्लास असा चित्रपट येतो, ज्या चित्रपटाचं नाम आहे फर्स्ट क्लास दाभाडे. आणि फर्स्ट क्लास दाभाडेच्या निमित्ताने फर्स्ट क्लास तायडी आपल्यासोबत आहे. तर तायडी, काय सांगशील, कशी आहे ही तायडी? तायडी सगळ्यांची तायडी असते तशीच आहे. भावांवर चिडचिड करणारी, घरावर लक्ष ठेवणारी, स्वतःचं लग्न झालंय, सासर आहे तरी माहेरी सगळं नीट चाललंय की नाही हे बघणारी, माहेरवरही तेवढंच प्रेम करणारी, तशी प्रेमळ पण समोरून दिसायला अशी चिडचिडी तायडी. बरोबर. पण आपण पाहतो की हेमंतच्या प्रत्येक फिल्ममध्ये आत्ता ज्या फिल्म झाल्या त्यात तुला एक सोबर असा वेगळा लुक दिला आहे, म्हणजे का पहिल्यांदा असं एक गावरान टोनमध्ये तुझा आवाज आपण ऐकतोय. तर काय कसं सांगू का मी खरं, आधीच्या कुठल्याही सिनेमात हेमंतच्या मी स्वतःचं कास्टिंग असं मी नाही म्हटलं की मला हे करायचं, मला हे करायचं. हेमंतनी मला सांगितलं हा रोल करायचा, मी केला. हा पहिला सिनेमा आहे ज्याच्यात मी असं म्हणाले की मला हा रोल करायचा आहे. कारण मी त्याला म्हटलं की तुझं नसेल झालं कास्टिंग तर मला ह्याच्यासाठी एक आपण वाचन करू, तू बघ मला जमतंय का, ओके असेल तुला तर आपण करूया. त्यामुळे मलाच हे इतकं डेस्परेटली करायचं आहे, मला ते इतकं आवडलेलं कॅरेक्टर आहे की मीच खूप अशी लावून धरलं की प्लीज मला कास्ट कर, प्लीज मला कास्ट कर. आणि मी वाचल्यावर त्याला असं झालं की हां ठीक आहे करू दे. सो मी फार बरं आहे की हे असं मिळालंय कॅरेक्टर. कारण जो टोन लागलाय टीजर मध्ये तो एकदमच म्हणजे असं वाटतं की नाही ही खरी शेती आहे, म्हणजे जे बाकी जे दिसतं हे सगळं झूट आहे. म्हणतो ना आपण जे आता आपण कॅमेरामध्ये पाहिलोय ना, ते हिंदी फिल्म असेल किंवा काय असेल त्यात जे एक वेगळं असतो म्हणजे सर्टन वेगळं म्हणतो ना, थोडं दाबून इथे कसं फ्रीली म्हणजे काय शिवाय द्यायच्यात काय करायचं ते तोंडावर. म्हणजे ते मला करताना असं मजा आली ना, मी जशी आहे तसंच करायचं, ते बाकी अभिनय करावा लागत होता खूप मला की अच्छा असं करायचंय. त्यामुळे हे करायला मला जास्त मजा आली. बरोबर. आणि आपण पाहतो फिल्ममध्ये हरीश सर आपले जे आहे ते थोडक्यात रील नवरा तुझा आहे, तर काय किती गंमत जम्मत झाली, किती एन्जॉय केला? खूप मजा आली खूप. मी हरीश बरोबर आधी तुमची मुलगी काय करते नावाच्या मालिकेत काम केलं होतं, त्याच्या सिनियरचं. पण एक तर तो खूप गुणी नट आहे, खूप गुणी मुलगा आहे आणि इतका सिन्सिअरली तो काम करत असतो. त्यामुळे आणि त्यांनी ते कॅरेक्टर इतकं मस्त म्हणजे आमच्या डोक्यात, हेमंतच्या डोक्यात होतं तसं आणि अजून छान फुलवलंय. म्हणजे मला खूप मजा आली हरीश बरोबर काम करायला, माणूस म्हणून, मित्र म्हणून, कलाकार म्हणून खूपच आवडलं मला. आणि किती एन्जॉय केलं सगळं. आता यावेळेस म्हणजे स्वतःच्या लग्नात तर माणूस एन्जॉय करत नाही, पण आता म्हणजे बेसिक म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या फिल्ममध्ये दाखवल्या आहेत. लग्नाच्या प्रथा असतील किंवा बऱ्याच कोणाला माहीत पण नव्हते, कलाकारांना बऱ्याच माहीत नव्हत्या, त्यांनी लाईफ एन्जॉय पण केल्या नव्हत्या. तर त्यात तू किती एन्जॉय केल्या? मी खूप केल्या. म्हणजे काय झालं, आपल्या लग्नात माझ्या लग्नात स्वतःच्या आपल्याला असं टेन्शन असं सगळं नीट होतं. इथे प्रोड्युसर म्हणून टेन्शन वगैरे सोडून दे, पण इन जनरल की अरे अच्छा हां आता हे करायचंय ना, अच्छा आता आपल्याला ती काय एखादी गोष्ट रिच्युअल असतं ते करायचंय. खूप मला मजा आली. एकंदरीत फिल्म शूट असं वाटत होतं महिनाभर, म्हणजे भावाचं लग्न असताना महिनाभर आधीपासून कशी तयारी चालू असते, लग्नाची लगबग असते, हे करायचंय ते करायचंय, साधारण तसंच चालू होतं सगळं. म्हणजे मला तसंच फील येत होतं. आणि पाहतोय की आता फिल्मची स्टोरी जर विचार केला तर जे एकत्र कुटुंब आहे ते अशा कार्यक्रमानिमित्त एकत्र येते, जे लहानपणी खूप भावंड जे आहे ते सोबत एक गोष्ट शेअर करून राहणारे जेव्हा वाटणीसाठी उभे राहतात तेव्हा त्याकडे तू कशा पद्धतीने पाहतेस? नाही वाईट वाटतं, म्हणजे वाटणी तरी ही खूप मोठी गोष्ट झाली आपल्या छोट्या छोट्या भांडणांमध्ये. म्हणजे जसं आपल्या फिल्ममध्ये आहे की छोट्या छोट्या भांडणांमुळे ती उगाचच एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांवर चिडचिड करतात. असं हल्ली आपण सगळेच इतक्या धगाधगीच्या आयुष्यात असतो ना. लहानपणी कसं होतं, मजा होती जास्त, मजा म्हणून बघायचो. ताई दादा ह्या
लोकांकडे आपण आदराने बघायचो, प्रेमाने बघायचो सगळेच म्हणजे. पण आता हे जे एकत्र कुटुंबापेक्षा जे कुटुंब आहे, म्हणजे पूर्वी तर खूप मोठी होती, आता आहेत त्याच्यातही छोटी छोटी होत चालली आहेत. आणि आपल्याला असं वाटतं आपण व्हॉट्सॲपवर एक गुड मॉर्निंग केलं म्हणजे आपण त्या माणसाच्या टचमध्ये आहोत. तर तसं नाही आहे खरं. म्हणजे मी सिनेमा शूट करत असताना मला माझ्या भावंडांची, म्हणजे सख्खं कोणी नाही मला, पण माझ्या मावस सगळीच भावंडांची माझं फार आहे. बरोबर. मलाच त्या सगळ्यांची खूप आठवण आली की हो यार आपण किती मजा करायचो लहानपणी. तर मला वाटतं ह्या फिल्मच्या निमित्ताने ती सगळी भावंड, म्हणजे फक्त सख्खी असं नाही, मावस, चुलत, आत्ते भावंड, ह्या सगळ्यांची आठवण लोकांना नक्की येणार आहे. आणि सगळ्यांनीच घालवलेले असतात चांगले दिवस लहानपणी भावंडांबरोबर, त्याची आठवण नक्की होणार आहे. आणि आता आपण काय फक्त दिवाळी, लग्न अशा गोष्टींना एकमेकांना भेटतो. बरोबर. पण अदरवाईज आपण एकमेकांच्या टचमध्ये नाही होत, ह्याचं मला जेन्युइनली वाईट वाटतं. बरोबर. आणि आपण पाहतो की पूर्वी कसं असायचं की म्हणजे फॅमिलीज खूप मोठ्या होत्या. आता आपण पाहतोय की हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक पर्यंत ते आज येऊन पोचले. मग अशा वेळेस जेव्हा तो मुलगा डिप्रेशनमध्ये जातो तेव्हा जशी जुन्या फॅमिलीमध्ये आजी सांगायची समजून किंवा काकू सांगायची समजून, पण आज तो मुलाला सांगायलाच कोण नाहीये. तो त्याचा स्ट्रेस बर्टआउट चुकीच्या मार्गाने करतोय किंवा चुकीच्या संगतीच्या सोबत जाऊन करतोय. त्याच्याकडे तू कशाबद्दल पाहतेस? नाही, खूप दुःखद आहे हे. म्हणजे आपल्याला आता माणूस म्हणून माणसावर विश्वास ठेवायचीच भीती वाटते. पूर्वी नव्हतं असं. म्हणजे ऑफकोर्स जगही बदलतंय, सगळं बरोबर आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये व्हॅल्यूज नसतात, असतात. मी एका तशाच फॅमिलीतून आले. मी लहानपणी जरी आजीकडे असताना खूप भावंडांच्यात राहिली आहे, पण नंतर आई बाबा आणि मी आम्ही तिघंच असायचो. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपल्या जेवढं ज्ञान आपल्याला आजी आजोबांशी गप्पा मारून मिळतं, जेवढी समज येते, जेवढी अक्कल येते, जेवढी मजा भावंडांशी भांडण्यात येते ना, तेवढं कुठल्याही सोशल मीडियावर नुसतं लोकांना ट्रोल करून नाही येत. म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं तू म्हणालास एखाद्या मुलाला डिप्रेशन येतं, ते डिप्रेशन यायच्या आधीच त्याला आजींनी काहीतरी सांगितलेलं असतं किंवा मोठ्या काकांनी काहीतरी सांगितलेलं असतं, मोठ्या भावानी काहीतरी सांगितलेलं असतं. आता हे सगळं एक व्हॉट्सअप मेसेजवर झालेलं आहे ना, हा आपला सगळ्यांचाच मिळून थोडासा, मला कळतं आपण कामात आहोत म्हणून होत नाही ते, पण तरी ते आय मिस इट समटाईम. म्हणजे गावात वगैरे आल्यावर मला फार छान वाटतं की सगळे इथे इथे राहणारे असतात, संध्याकाळी कोणीतरी चक्कर मारता मारता हॅलो म्हणून जातं, आपली विचारपूस करून जातं. हे आता इकडे मी एक्सपिरियन्स केल्यामुळे मला त्याचं महत्त्व जास्ती कळू लागलं. बरोबर. आणि आपण पाहतोय की जेव्हा आपण लव्ह मॅरेजमध्ये तर तेवढं नसतं की बाबा अगोदर भेटलेले असतात, पण गावाकडं शहरापेक्षा थोडंसं कम असतं. म्हणजे शहरात कसं अगोदरचं खूप भेटणं होतं, पण आपण ज्या पद्धतीने फिल्ममध्ये दाखवलं की जो अनोळखी मुलं आहेत, पण जेव्हा यांचं मॅरिड लाईफ चालू होतं तेव्हा गावाकडं बऱ्याच वेळा आजसुद्धा त्या मुलावर असेल किंवा त्या मुलीवर असेल प्रेशर असतं की नाही तू लगेच मुलगा झाला पाहिजे तुला, किंवा नाही. मला वाटतं हे सगळीकडेच आहे. आणि गमतीने सुरू होतं ते, आणि ते कधी सिरियस वळण घेतं आपल्याला कळत नाही. आपण हा विचारच करत नाही की त्यांनी पण काहीतरी ठरवलं असेल, त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल, त्यांना कदाचित लगेच मूल हवं असेल किंवा नको असेल किंवा काही वर्षांनी हवं असेल. एकदम म्हणजे काय मला वाटतं ते फिल्ममध्ये तू बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच. पण एक वाक्य आहे की हे झालं, अच्छा लग्न नव्हतं झालं, लग्न झालं, आता मूल करा, ओके मूल शाळेत गेलं, हा पुढे. म्हणजे आपण कधीच सेटल होत नाही ना, तर कसं म्हणजे हे काही टप्पे नाही असू शकत. बरोबर. तर मला वाटतं त्यांना त्यांचा विचार करायची, त्यांचं ठरवण्याची स्पेस दिलीच पाहिजे, लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो. बरोबर. आणि आपण पाहतोय की जसं आता शहरातल्या मुली असतील किंवा गावातल्या मुली असतील जसं शिकत गेल्यात तसं त्यांचे जे आहे ते अपेक्षा वाढत गेल्यात. आपण पण त्या पद्धतीने पाहतोय की शेतकरी कुटुंबाकडं असणाऱ्या मुलांची म्हणजे मुलांसोबत लग्न कमी झालेली आहेत. कारण मुली ज्या गावाकडच्या पण शिकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचे ऑप्शन काय झाले की आता मला शहरात जायचं किंवा ते जे आहे ती विषमता खूप वाढत चाललेली आता की शहरातला शेती करणारा मुलगा नको आहे किंवा व्यवसाय करणारा मुलगा नको आहे. त्याच्याकडे काय कशा पद्धतीने पाहतेस? बापरे, मला कळतच नाही. मी हेमंतची लग्न करण्यापेक्षा खूप मोठं कारण हे आहे की तो शेतकरी आहे, त्याच्या घरी शेती करतात, त्याचे सगळे काका वगैरे सगळे शेती करतात. आणि बरं मला हे म्हणणं सोपं आहे कारण आम्ही आता हेमंतही आम्ही तिथे मुंबईत काम करत असल्यामुळे इथे कधीतरी येतो. पण ते जे एक भारी फिलिंग आहे ना की माझ्या सासू सासरे अजूनही शेती करतात, त्यातनं उत्पादन येतं, त्यातनं ते त्यांचं सगळं चालवतात, आम्हाला आमच्यासाठी सगळं करतात. आपल्या शेतात उगवलेली भाजी ची जी चव आहे ती मार्केटमध्ये किंवा AC मॉलमध्ये जाऊन तिथल्या भाजीवाल्याकडनं घेण्यात नाही आहे. आणि मला वाटतं हेही चित्र बदलणार आहे.
खरं सांगायचं तर, की उगाचच असं लोकांना वाटतं की शहरातले भारी. मग मलाही वाटत होतं इतके वर्ष, मी शहरात गावात आलेच नव्हते कधी, तर कसं कळणार. पण आता आल्यावर असं होतं की अरे यार, मला इथे जितके दिवस राहता येईल तितकं मला राहायचंय. मी परवा हेमंतला म्हटलं की एक अशी वेळ यायला पाहिजे ना, हेलिकॉप्टर वगैरे घेते मी किंवा असं काहीतरी, की इथेच राहायचं आणि शूटिंग असेल तेव्हा जायचं आणि परत यायचं. सो हे खरं तर गावात राहणं आणि गावातली लाईफ ही सगळ्यात बेस्ट आहे. बरोबर. आणि त्या फिल्ममध्ये सुद्धा तो मस्त अशा गायींना वगैरे चारा घातलेला आहे, मस्त तू खूप असं एन्जॉय केला असं दिसतंय. आम्ही आता म्हणजे हेमंतच्या घरी माझ्या सासू सासऱ्यांकडे गाय गोठा असं आता काही नव्हतं, पूर्वी होतं. मग ते सगळे बिझी झाले, ते काम नाही. मग आता माझे सासरेही रिटायर झालेले आहेत, त्यामुळे ते आणि माझ्या सासूबाई म्हणून आता घर सगळं बघतात, शेती बघतात. त्या शूटिंगला माझे सासरे आले होते, हो माहिती. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की पप्पा, आपल्याकडे गाय नाही, एवढी शेती आहे आणि असं आपल्याकडे गाय पाहिजे पप्पा. मी एवढंच त्यांना म्हणाले. आपण शूट केलंय कधी मे जून मध्ये काहीतरी शूट केलंय ते. त्याच्यानंतर 1 महिन्याने त्यांनी मला फोन केला की बाळा, वसुबारसला आपण गाय आणतोय, आम्ही गोठा बांधायला घेतला. त्यामुळे आता आमच्याकडे लक्ष्मी नावाची एक फॅमिली मेंबर वाढलेला आहे. मला खूप म्हणजे मला इतकं ते असं लक्ष्मी आल्यावर इतकं भारी वाटलं होतं ना, की ही आपली गाय आहे, हिच्यावर आपण प्रेम करायचंय, ती आपल्यावर प्रेम करते, ती आता आपल्या इथे राहते. खूप मस्त, खूपच मस्त. वा वा. पण या चित्रपटाच्या निमित्ताने तुला अजून अशा ज्या आहेत त्या एकत्र कुटुंब 10 विषय झालाच, पण अजून तुला या रिलेशनशिप बाबत अजून कोणत्या उलगडा झाला या फिल्मच्या माध्यमातून पुन्हा एकदा? म्हणजे पर्सनल आयुष्यात खूप आहे. अरे म्हणजे काही वेळेला मग या फिल्ममध्ये वडिलांशी जे 3 भावंडांची 3 वेगळी नाती आहेत, वडिलांशी असणारं नातं, तर काही वेळेला आपण वडील ह्या व्यक्तीला काही वेळेला फार टेकन फॉर ग्रांटेड करतो. कारण आईची माया असतेच, वडिलांचा धाक असतो, पण त्या धाकामागेही प्रेम असतं, त्या धाकामागे काहीतरी विचार असतो, हे आपण नाही लक्षात घेत. किंवा एकत्र कुटुंबात राहणं म्हणजे एकमेकांचं सगळं पटलंच पाहिजे असं नाही, तर एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे हे आपण मुळात घरात शिकतो, की जो बाहेर लागणारा पेशन्स आहे ना, तो आपल्याला मुळात घरात मिळतो. की ॲडजस्टमेंट कशाला म्हणतात, कॉम्प्रोमाइज आणि ॲडजस्टमेंट्समध्ये फरक आहे. आपण एका कुटुंबात राहतो तेव्हा ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात आणि इट इज फाईन, आपण आपल्या लोकांसाठी करतो. अशा बऱ्याच आय गॉट रिअली कनेक्टेड टू फॅमिली एज सच आफ्टर द कम्प्लिशन ऑफ दिस फिल्म. वा. आता चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना काय आव्हान राहील फर्स्ट क्लासमध्ये? नाही, फर्स्ट क्लास दाभाडे नावाचा आमचा चित्रपट येतोय 24 जानेवारीला. जवळच्या थिएटरमध्ये जाऊन बघाच, पण एकट्याने प्लीज नका बघू, किंवा एकट्याने बघितलं तर मी नक्की तुम्हाला सांगते, परत जाल तेव्हा अख्ख्या फॅमिलीला तुम्हाला घेऊन जावं असं वाटेलच. फॅमिलीसोबत बघा. आम्ही मनापासून केली आहे फिल्म, आम्हाला फॅमिलीबद्दल काय वाटतं हे सांगणारी फिल्म आहे. तुम्हाला मजा येईल ह्याची मी गॅरंटी देते. नक्की जाऊन बघा. थँक्यू.